नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, आपल्या वाढदिवसाच्या केकवरील मेणबत्त्यांच्या संख्येवरून तुमचं वय मोजणं थांबवा, कारण मी तुम्हाला हे सांगणार आहे की तुमचं खरं वय नक्की किती आहे आणि याचा तुमच्या जन्मवर्षाशी काहीही संबंध नाही आहे. मी अशा रुग्णांसमोर बसली आहे जे 65 वर्षांचे आहे, पण त्यांची शारीरिक आणि मानसिक शक्ती आताच क्षीण होऊ लागली आहे. आणि मी अशाही रुग्णांच्या समोर बसली आहे जे 79 वर्षांचे आहेत, तरीसुद्धा ते त्यांच्या निम्म्या वयाच्या लोकांपेक्षाही अधिक जोमाने आणि कार्यक्षमतेने काम करू शकतात. या दोन्हींमधील फरक जो आहे तो कधीच नशिबाचा नव्हता, तो कधीच अनुवंशिकतेचा नव्हता किंवा जेनेटिक्स नव्हता. तो काही विशिष्ट क्षमतांचा संच होता, ज्या क्षमताच दीर्घायुष्य, स्वावलंबन आणि संशोधक ज्याला कार्यात्मक चैतन्य फंक्शनल व्हायटॅलिटी म्हणतात, म्हणजेच केवळ अस्तित्व टिकून न ठेवता खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य जगण्याची क्षमता यांचं सर्वात शक्तिशाली निर्देशक आहेत, असं आता विज्ञानही मान्य करतं. जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशनने प्रकाशित केलेल्या एका महत्त्वपूर्ण संशोधनामध्ये 65 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या 43,000हून अधिक प्रौढांचा 12 वर्षांच्या कालावधीसाठी अभ्यास करण्यात आला. त्यांना आढळलेली माहिती ही अत्यंत थक्क करणारी होती. ज्या व्यक्तींनी आपल्या 70 आणि 80च्या दशकातही 8 विशिष्ट शारीरिक आणि बौद्धिक क्षमता टिकून ठेवल्या होत्या, अशा व्यक्तींना वृद्धाश्रमामध्ये जाण्याची शक्यता 67% कमी होती. त्यांना डिमेन्शिया होण्याची शक्यता 72% कमी होती आणि ज्यांनी या क्षमता गमावल्या त्यांच्या तुलनेमध्ये त्या व्यक्ती सरासरी 11 वर्ष अधिक काळ पूर्णपणे स्वावलंबी राहून जगल्या. 11 वर्षांचा अर्थ काय होतो याचा विचार करा. नातवंडांना मोठं होताना पाहणं, लग्नाच्या वाढदिवसांचे सोहळे पाहणं, कॉफी आणि सूर्यप्रकाशाने उजळणाऱ्या सकाळचे क्षण पाहणं आणि आपली कामे स्वतः करण्यातील आत्मसन्मान. आणि मला तुम्हाला आता हेच सांगायचं आहे की आजच्या यादीतील दुसऱ्या क्रमांकाचा मुद्दा तुम्हाला नक्कीच धक्का देणारा ठरेल. ही अशी एक गोष्ट आहे जिच्याकडे जवळजवळ प्रत्येक डॉक्टर दुर्लक्ष करतो. अशी गोष्ट जिच्यापासून कोणत्याही औषध कंपनीला कधीच आर्थिक फायदा होणार नाही. आणि ही अशी एक गोष्ट आहे जी तुमचे मेंदू वयाच्या 85व्या वर्षीही तितकाच तल्लख राहतील की नाही याचा अंदाज वर्तवणारा सर्वात मोठा आणि एकमेव निर्देशक आहे. त्यामुळे माझ्यासोबत शेवटपर्यंत राहा, कारण तुम्हाला तो महत्त्वाचा मुद्दा अजिबातच चुकवायचा नाही आहे. पण आपण या यादीचा सविस्तर आढावा घेण्यापूर्वी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. खाली कमेंट करून सांगा की तुमचं सध्याचं वय नक्की किती आहे आणि अशी कोणती एक शारीरिक हालचाल किंवा मग व्यायाम आहे तुम्ही जो आजही करता, ज्यामुळे तुम्हाला स्वतःमध्ये सर्वाधिक चैतन्य आणि जिवंतपणा जाणवतो. मी या चॅनलवरील प्रत्येक कमेंट स्वतः वाचते. मंडळी, तुमच्या कथा आणि अनुभव माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तसेच या समुदायातील अशा हजारो लोकांसाठी सुद्धा ते तितकेच महत्त्वाचे ठरत आहेत, ज्यांना हे ऐकण्याची गरज आहे की वयाच्या 70व्या, 75व्या, 80व्या वर्षी आणि त्यानंतरही आपण पूर्ण कार्यक्षमतेने आणि आनंदाने आयुष्य जगणं म्हणजे नक्कीच शक्य आहे. आज आपण 8 असे उलट क्रम मोजत आहोत, प्रभावीपासून विलक्षणपर्यंत. जर तुम्ही अजूनही या 8ही गोष्टी करू शकत असाल तर तुम्ही केवळ निरोगी नाही आहात, तुम्ही खऱ्या वैज्ञानिक अर्थाने एक दुर्मिळ रत्न आहात. चला तर मग सुरुवात करूया. 8वा मुद्दा जो आहे तो म्हणजे तुम्ही हातांचा वापर न करता जमिनीवरून उठू शकता. मला माहीत आहे की तुम्ही काय विचार करत असाल. हे सोपं वाटतं, पण मला तुम्हाला एक गोष्ट समजावून सांगायची आहे. ही एकच हालचाल मृत्यूदराचा इतका अचूक अंदाज वर्तवते की ब्राझीलमधील साओ पावलो येथील संशोधकांनी युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये एक अभ्यास प्रकाशित केला, ज्यात त्यांनी 6 वर्षांच्या कालावधीमध्ये 2002 प्रौढांचा मागोवा घेतला. त्यांना असं आढळलं की ज्या व्यक्तींना जमिनीवरून उठण्यासाठी दोन्ही हात आणि गुडघ्यांची गरज होती, त्यांच्या अभ्यासाच्या कालावधीमध्ये मृत्यू होण्याची शक्यता कमीत कमी आधाराने उठू शकणाऱ्या व्यक्तींपेक्षा 5 ते 6 पटीने जास्त होती. 5 ते 6 पट हा काही साधा निष्कर्ष नाही आहे, हे भूकंपाच्या पातळीचं विज्ञान आहे. वाढत्या वयाच्या शरीरांसाठी हे इतकं महत्त्वाचं का आहे ते इथं दिलं गेलं आहे. वयाच्या 17व्या वर्षानंतर तुमचं शरीर फास्ट ट्विच मसल फायबर्स नावाच्या गोष्टी वेगाने गमावू लागतं. आपण 65 वर्षानंतर प्रत्येक दशकामध्ये तुमच्या स्फोटक स्नायूंच्या ताकदीमध्ये 35% पर्यंतच्या घटीबद्दल बोलत आहोत. हे तेच तंतू आहेत जे तुम्ही अडखळल्यावर तुम्हाला सावरतात.
पडल्यावर तुम्हाला वर उचलतात आणि तुम्हाला पडण्याच्या आकडेवारीमध्ये सामील होण्यापासून सुद्धा वाचवतात. आणि मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते की अमेरिकेमध्ये 65 वर्षांवरील प्रौढांमध्ये दुखापतीमुळे होणाऱ्या मृत्यूचं सर्वात मोठं कारण म्हणजे पडणं. ही हालचाल तुमच्या पायांची ताकद, तुमच्या कोअरची स्थिरता, तुमच्या नितंबांची लवचिकता आणि तुमच्या मज्जासंस्थेतील समन्वय या सर्वांची एकाच वेळी परीक्षा घेते. माझ्याकडे एक सुनीताताई नावाची एक 74 वर्षांची रुग्ण होती, जी मुंबईमध्ये राहते आणि एका वर्षामध्ये दुसऱ्यांदा पडल्यानंतर ती माझ्याकडे आली. खुर्चीचा आधार घेतल्याशिवाय ती जमिनीवरून उठूच शकत नव्हती. जमिनीवरून उठून उभं राहण्याच्या लक्षित प्रशिक्षणासोबत दररोज चालणं आणि रेझिस्टंट बँडच्या व्यायामामुळे 8 महिन्यांमध्ये ती सहजपणे उठू लागली आहे. एकदाही पडली नाही आणि मला म्हणाली की मी हे कधीही विसरणार नाही. मला माझा आत्मविश्वास परत मिळाल्यासारखं वाटतं. तो आत्मविश्वास म्हणजे व्यर्थ अभिमान नव्हता. तो आत्मविश्वास म्हणजे जगण्याची शक्ती होती. जर तुम्हाला ही क्षमता टिकून ठेवायची असेल तर आठवड्यातून 2दा जमिनीवर मांडी घालून बसण्याचा आणि कोणाच्याही मदतीशिवाय उठण्याचा सराव करा. यासोबतच लेग प्रेस व्यायाम आणि व्हिटॅमिन D3 पूरक आहारांचा विचार करा. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधनामधून असं दिसून आलं आहे की 65 वर्षांवरील प्रौढांमध्ये D3च्या कमतरतेमुळे स्नायूंच्या तंतूचा ऱ्हास मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो. आज मी जे काही सांगत आहे त्या सर्वांचे वैज्ञानिक संदर्भ खाली दिलेल्या वर्णनामध्ये आहे. 7वा मुद्दा जो आहे तो म्हणजे तुम्ही डोळे उघडे ठेवून किमान 10 सेकंद एका पायावरती तोल सांभाळू शकता का? हे एखाद्या पार्टीतील गमतीसारखं तुम्हाला वाटेल, पण तसं नाही आहे. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये 2022मध्ये 51 ते 75 वयोगटातील 1700हून अधिक प्रौढांवरती एक अभ्यास करण्यात आला आणि त्यांना असं आढळून आलं की जे लोक 10 सेकंद एका पायावर उभे राहू शकत नाही त्यांना पुढील दशकामध्ये कोणत्याही कारणाने मृत्यू होण्याचा धोका 84% पर्यंत जास्त असतो. 84% हा आकडा तुम्हाला स्तब्ध करून सोडत असेल. एका पायावर तोल सांभाळताना तुमच्या शरीरामध्ये नक्की काय घडत असतं? तुमचा सेरेबेलम म्हणजेच तुमच्या मेंदूचा तो भाग जो हालचाल आणि अवकाशीय जाणीव यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी जबाबदार असतो. तो जलद आणि गुंतागुंतीच्या नमुन्यांमध्ये कार्यरत असतो. तुमच्या कानाच्या आतील व्हेस्टिब्युलर प्रणाली एकाच वेळी तुमचे डोळे, तुमचे सांधे आणि तुमचा मणका यांच्याशी संवाद साधत असते. वयाच्या 70 वर्षानंतर या संपूर्ण प्रणालीला सक्रियपणे प्रशिक्षित केलं नाही तर ती कमकुवत होऊ लागते. याचा विचार टेलिफोन नेटवर्कसारखा करा. जर तारांचा नियमित वापर केला नाही तर त्या तुटू लागतात आणि त्या तुटतात. यावरचा व्यावहारिक उपाय सरळ आहे. दात घासताना एका पायावरती उभं राहा. दररोज सकाळी, दर रात्री प्रत्येक बाजूला 30 सेकंद करा. हळूहळू डोळे बंद करून हे करण्याचा सराव करा, जे लक्षणीयरित्या अधिक आव्हानात्मक आहे आणि अधिक खोलवरच्या मज्जासंस्थेच्या मार्गांना सक्रिय करतं. तुमचा तोल सांभाळण्याच्या प्रशिक्षणासोबत मॅग्नेशियम ग्लायसिनेट पूरक सेवन करा. व्हर्मॉन्ट विद्यापीठाच्या संशोधनामधून असं दिसून आलं आहे की मॅग्नेशियम स्नायू आणि मज्जासंस्थेच्या संवादामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या एकूण 80% प्रौढांमध्ये त्याची कमतरता असते. मॅग्नेशियम हे मूलतः असं एक खनिज आहे जे तुमच्या मज्जासंस्थेची रचना अखंड ठेवते. 6वा मुद्दा, तुम्ही विश्रांतीसाठी न थांबता पाव मैल चालू शकता. विश्रांतीशिवाय न थांबता पाव मैल चालू शकता. पाव मैल म्हणजे शहराचे 4 ब्लॉक. हे ऐकायला सामान्य वाटेल, पण पीटर्सबर्ग विद्यापीठाच्या वैद्यकीय शाळेने 65 वर्षांवरील हजारो प्रौढांवर केलेल्या संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की चालण्याचा वेग आणि चालण्याची क्षमता हे वृद्ध व्यक्तींच्या जगण्याचा सर्वात विश्वसनीय अंदाजांपैकी एक आहे. काही विश्लेषणांमध्ये तर ते केवळ कोलेस्ट्रॉलची पातळी किंवा रक्तदाबाच्या नोंदीपेक्षाही अधिक विश्वसनीय ठरलं आहे. जे प्रौढ सलग पाव मैल चालू शकले नाही त्यांचा 6 वर्षांचा अभ्यास कालावधीमध्ये मृत्यूदर 40% जास्त होता. यामागील शरीरशास्त्र इतकं महत्त्वपूर्ण का आहे ते येथे दिलं आहे. सलग पाव मैल चालण्यासाठी तुमचं हृदय, तुमचं फुफ्फुस, पायांचे स्नायू आणि रक्ताभिसरण प्रणाली यांना एकत्रित प्रयत्न करणं आवश्यक असतं. वयाच्या 75व्या वर्षानंतर तुमची हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी प्रणाली शास्त्रज्ञ ज्याला एरोबिक क्षमता म्हणतात ती गमावू लागतात. ही क्षमता म्हणजे तुमच्या शरीराची स्नायूंना कार्यक्षमतेने ऑक्सिजन पोहोचवण्याची क्षमता होय. ही क्षमता दर दशकामध्ये अंदाजे 10% कमी होतो. तुमच्या स्नायूंच्या पेशींमधील मायटोकॉन्ड्रिया ज्यांना तुमची ऊर्जा निर्माण करणारे छोटे ऊर्जा केंद्र समजा, त्यांची संख्या आणि कार्यक्षमता दोन्ही कमी होऊ लागतात. जेव्हा तुम्ही नियमितपणे चालता तेव्हा तुम्ही अक्षरशः नवीन मायटोकॉन्ड्रियाच्या निर्मितीला चालना देत असतात.
त्या प्रक्रियेला मायटोकॉन्ड्रियल बायोजेनेसिस म्हटलं जातं आणि ही तुमच्या शरीरातील सर्वात शक्तिशाली वृद्धत्व विरोधी यंत्रणांपैकी एक आहे. या आठवड्यामध्ये तुम्ही एक गोष्ट करून पहा. अशी माझी इच्छा आहे, बाहेर चला पण ट्रेडमिलवर नाही, जिथे जमीन अस्मान असते आणि तुमच्या मेंदूला सभोवतालच्या वातावरणाशी जुळवून घ्यावं लागतं. न थांबता 4 ब्लॉक चला. जर तुम्ही ते करू शकलात तर पुढच्या आठवड्यामध्ये आणखी 1 ब्लॉक वाढवा. तुमच्या चालण्यासोबत तुम्ही काही सप्लिमेंटसुद्धा घेऊ शकता, कारण क्लिव्हलँड क्लिनिकच्या संशोधनानुसार यामुळे 65 वर्षांवरील प्रौढांमध्ये मायटोकॉन्ड्रियल कार्यक्षमतेने लक्षणीय सुधारणा होते. 5वा मुद्दा, तुम्ही एकाच वेळी शारीरिक काम करत असताना संभाषण चालू ठेवू शकता. जेव्हा जेव्हा मी क्लिनिकल सेटिंगमध्ये हा मुद्दा मांडते तेव्हा लोकांना प्रत्येक वेळी आश्चर्य वाटतं, पण मी ज्याचं वर्णन करत आहे ती म्हणजे एकाच वेळी 2 गोष्ट करण्याची दुहेरी क्षमता, ज्यासाठी बौद्धिक आणि शारीरिक दोन्ही सहभागाची आवश्यकता असते. तुम्ही चालता चालता बोलू शकता का? तुम्ही अर्थपूर्ण संभाषण करत असताना स्वयंपाक करू शकता का? तुम्ही पॉडकास्ट किंवा मग रेडिओ कार्यक्रम ऐकत असताना त्याला प्रतिसाद देत बागकाम करू शकता का? हे सामान्य वाटतं, पण ते अजिबात सामान्य नाही. अल्झायमर असोसिएशनने एक संशोधन प्रसिद्ध केलं आहे, ज्याच्यामध्ये असं दिसून आलं आहे की जे प्रौढ चालताना संभाषण चालू ठेवण्यासाठी संघर्ष करतात किंवा ज्याला बोलताना चालणं थांबवणं म्हणजे स्टॉप वॉकिंग व्हेन टॉकिंग म्हणतात, त्यांच्या बौद्धिक क्षमतेत लक्षणीय वेगाने घट होते. याचं कारण असं आहे की दुहेरी कार्य करताना तुमचा प्रीफ्रॅक्टल कॉर्टेक्स तसेच तुमची कार्यकारी स्मृती आणि तुमचं मोटार प्लॅनिंग सर्किट्स या सर्वांचा एकाच वेळी वापर होतो. जेव्हा या प्रणाली एकत्रितपणे काम करू शकतात तेव्हा याचा अर्थ असा होतो की तुमच्या मेंदूचे वेगवेगळे भाग अजूनही कार्यक्षमतेने संवाद साधत आहे. जेव्हा ते तसं करू शकत नाही तेव्हा ते मज्जासंस्थेच्या वृद्धत्वाच्या सुरुवातीच्या मोजता येण्याजोग्या लक्षणांपैकी एक असतं. तुमच्या मेंदूची एका शहरासारखी कल्पना करा. वेगवेगळे भाग म्हणजे तुमची संज्ञात्मक कार्ये, त्यांच्यामधील रस्ते म्हणजे तुमची चेतासंस्थेतील जोडणी. दुहेरी कार्य करणं हे गर्दीच्या वेळेसारखं आहे. त्यामुळे रस्त्यांची रुंदी, सुस्थिती आणि वाहतूक हाताळण्याची क्षमता तपासली जाते. दुहेरी कार्याची गर्दीची वेळ हाताळणारा मेंदू हा चेतासंस्थेच्या दृष्टीने समृद्ध असतो. व्यावहारिक सल्ला हा आहे, दररोज जाणीवपूर्वक एक शारीरिक आणि एक संज्ञानात्मक कार्य एकत्र करा. मोठ्याने गणिताची गणिते सोडवत चला. भाषा शिकण्याचा कार्यक्रम ऐकत असताना एखादी नवीन पाककृती बनवा. प्रिय व्यक्तीशी फोनवर बोलत असताना बागकाम करा आणि यासोबत ओमेगा-3 फॅटी ॲसिड विशेषतः DHA घ्या. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधनानुसार DHA तुमच्या चेतासंस्थेतील जोडणीभोवती असलेल्या मायलिन या संरक्षक आवरणाची जाडी आणि वहन क्षमता वाढवतं. मायलिनला विजेच्या तारांभोवतीचं इन्सुलेशन समजा. DHA ते जाड ठेवतं, त्याला कार्यक्षम ठेवतं आणि सिग्नल स्पष्ट ठेवतं. आता हा तो क्षण आहे जेव्हा मला थांबून तुम्हाला थेट काहीतरी सांगायचं आहे. जर मी आज जे काही सांगत आहे त्यात तुम्हाला काही मूल्यवान वाटत असेल, जर ही माहिती हे संशोधन तुमच्यासाठीच बनवलं आहे असं वाटत असेल, कृपया आता 5 सेकंद वेळ काढा आणि सबस्क्राईब बटन नक्की प्रेस करा. या व्हिडिओला लाईक करा. मी या संशोधनामध्ये सर्वस्व ओतलं आहे कारण मला विश्वास आहे की तुमचं शरीर अजूनही काय करण्यास सक्षम आहे याबद्दलचं सत्य जाणून घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे. आपण या यादीच्या अर्ध्या टप्प्यावरती आलो आहोत आणि सर्वात महत्त्वाच्या गोष्टी अजून पुढे आहेत. कुठेही जाऊ नका. 4थी गोष्ट आहे, तुम्ही भिंगाशिवाय प्रमाणित आकाराचा मजकूर वाचू शकता. ही एक अशी गोष्ट आहे ज्याकडे मुख्य प्रवाहातील आरोग्यविषयक चर्चा जवळजवळ पूर्णपणे दुर्लक्ष करते. तुमची दृष्टी क्षमता, तुमच्या दृष्टीची तीक्ष्णता ही केवळ जीवनमापासाठीची एक सोय नाही, ती तुमच्या बौद्धिक दीर्घायुष्याची थेट सूचक आहे. मिशिगन विद्यापीठाच्या 65 वर्षांवरील सुमारे 3000 प्रौढांवर केलेल्या एका अभ्यासामध्ये असं आढळलं आहे की ज्यांच्या दृष्टीच्या समस्यांवर उपचार झाले नाहीत त्यांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये सामान्य किंवा सुधारित दृष्टी असलेल्यांच्या तुलनेमध्ये 2.5 पट अधिक वेगाने घट झाली. 2.5 पट. आता मी असं म्हणत नाही की वाचनासाठी चष्म्याची गरज लागते. ही एक कोणती मोठी आपत्ती आहे. बऱ्याच लोकांना सुधारक भिंगाची गरज असते आणि ते पूर्णपणे व्यवस्थापित करण्यासारखं आहे. मी ज्याबद्दल बोलत आहे ते म्हणजे डोळ्यांचे मूलभूत पेशीय आरोग्य, मॅक्युलाची घनता, लेन्सची पारदर्शकता आणि ऑप्टिक नर्वचं आरोग्य. या गोष्टी म्हणजे अक्षरशः तुमच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या आरोग्याकडे पाहणाऱ्या खिडक्याच आहेत. वयाच्या 70 वर्षानंतर बाहुली नैसर्गिकरित्या लहान झाल्यामुळे आणि लेन्स पिवळी पडल्यामुळे डोळ्यांची प्रकाश संवेदनशीलता
40 ते 60% कमी होते. रेटिनाच्या पेशी त्यांची पुनरुत्पादक क्षमता गमावू लागतात. दाह म्हणजे वृद्ध ऊतींना जाळणारी एक मूक आग आहे. मॅक्युलर डिजनरेशन आणि डायबेटिक रेटिनोपॅथी यांसारख्या स्थितींमध्ये मध्यवर्ती भूमिका बजावते. या दोन्ही स्थितींमुळे बौद्धिक क्षमतेमध्ये घट होण्याचा वेग वाढतो, परंतु त्यामागील यंत्रणांचा उलगडा संशोधक अजूनही करत नाही. तुम्ही जे करू शकता ते ठोस आहे. नॅशनल आय इन्स्टिट्यूटच्या संशोधनामध्ये असं दिसून आहे की केळी आणि पालक यांसारख्या गडद हिरव्या पालेभाज्यांमध्ये आढळणारे ल्युटिन आणि डियाझॅन्थिन हे 2 कॅरोटिनॉइड्स मॅक्युलर डिजनरेशनचा धोका 40% पर्यंत कमी करतात. यासोबत झिंक घ्या, जे एक परिवहन यंत्रणा म्हणून काम करतं आणि ही पोषक तत्वे थेट रेटिनल टिश्यूपर्यंत पोहोचवतं. तसेच झोपेच्या 1 तास आधी तुमचा स्क्रीन टाईम कमी करा. निळ्या प्रकाशाच्या संपर्कामुळे रेटिनावरील ऑक्सिडेटिव्ह ताण वाढतो, म्हणून दररोज हिरव्या पालेभाज्या खा. प्रत्येक घासागणिक तुमचे डोळे आणि मेंदू तुमचे आभार मानत आहे. तिसरा मुद्दा, तुम्ही 30 मिनिटांनंतर स्मृतीमधून वस्तूची एक छोटी यादी आठवू शकता का? तुमचा एखादा मित्र तुम्हाला सांगतो की तुम्हाला दुकानातून 4 वस्तू आणायला हव्या आहेत. 30 मिनिटांनंतर त्या लिहून न ठेवताही तुम्ही त्या 4ही वस्तूंची नावे सांगू शकता का? या क्षमतेला ज्याला मज्जाशास्त्रज्ञ म्हणजे विलंबित शाब्दिक आठवण म्हटलं जातं, हिप्पोकॅम्पसच्या आरोग्याच्या सर्वात संवेदनशील सुरुवातीच्या निर्देशकांपैकी एक आहे. आणि हिप्पोकॅम्पस हे मेंदूचे स्मृती एकत्रीकरण केंद्र आहे, जी अल्झायमर रोगामुळे नष्ट होणारी पहिली रचना आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की 70 वर्षांपेक्षा जास्त वयाचे प्रौढ ज्यांनी विलंबित आठवण चाचण्यांमध्ये सर्वोच्च चतुर्थांशमध्ये कामगिरी केली, त्यांच्या हिप्पोकॅम्पसचा आकार सर्वात खालच्या कॉर्टिसोलमधील लोकांपेक्षा 30% मोठा होता. 30% हा काही लहान शारीरिक फरक नाही. हे मज्जासंस्थेच्या दृष्टीने लक्षणीयरित्या मोठी हार्ड ड्राईव्ह असण्यासारखं आहे. अधिक साठवण क्षमता, जलद आठवण आणि स्मृतिभ्रंशास कारणीभूत ठरणाऱ्या नुकसानीविरुद्ध अधिक प्रतिकारशक्ती. वयाच्या 75 वर्षानंतर मेंदू दरवर्षी अंदाजे अर्धा ते 1% आकार गमावू लागतो. हिप्पोकॅम्पस विशेषतः असुरक्षित असतो कारण तो मेंदूच्या त्या काही मोजक्या भागांपैकी एक आहे जिथे प्रौढपणातही नवीन न्यूरॉन्स तयार होतात. या प्रक्रियेला न्यूरोजेनेसिस म्हटलं जातं आणि निष्क्रियता, दीर्घकालीन ताण, अपुरी झोप आणि दाहक आहारामुळे ही प्रक्रिया लक्षणीयरित्या मंदावते. यापैकी प्रत्येक घटक तुमच्या नियंत्रणामध्ये आहे. हा आहे तुमचा उपाय. स्मरणशक्तीचे खेळ सक्रियपणे खेळा, निष्क्रियपणे नाही. स्क्रोल करत नाही तर तुमच्या स्मरणशक्तीला सक्रियपणे आव्हान द्या. पुस्तकाचा एक अध्याय वाचा, ते बंद करा आणि तुम्ही जे वाचले त्याचा सारांश लिहिण्याचा प्रयत्न करा. सामाजिक कार्यक्रमांमध्ये मुद्दाम नवीन नावे शिका आणि लायन्स मशरूमच्या अर्काचा विचार करा, ज्याबद्दल जपानमधील यामानाशी विद्यापीठाच्या संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की तो नर्व ग्रोथ फॅक्टरला उत्तेजित करतो. हे एक प्रथिन आहे जे हिप्पोकॅम्पसमध्ये नवीन न्यूरॉन्सच्या विकासाला थेट प्रोत्साहन देतं. ते तुमच्या सकाळच्या जेवणासोबत घ्या आणि त्यासोबत नियमित एरोबिक्स व्यायाम करा. कोलंबिया विद्यापीठाच्या संशोधनानुसार 65 वर्षांवरील प्रौढांमध्ये एरोबिक व्यायामामुळे हिप्पोकॅम्पसचा आकार दरवर्षी 2% पर्यंत वाढतो, ज्यामुळे वयानुसार होणारे मेंदूचे आकुंचन खरोखरच उलटतं. आता येतो तो म्हणजे दुसरा मुद्दा, ज्याबद्दल मी तुम्हाला वचन दिलं होतं की तो ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. भविष्यात घडणाऱ्या एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला आजही मनापासून अस्सल उत्साह वाटू शकतो. मला तुमच्यापैकी काही जण आपापल्या जागांवरती अस्वस्थपणे हालचाल करत असल्याचं जाणवत आहे. हा प्रश्न मानसशास्त्राशी संबंधित वाटतो, आपल्याशी नाही. आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आणि सखोल वैद्यकीय मुद्दा. न्यूरॉन्सचं एक जाळं आहे जे तुम्हाला काहीतरी आनंददायक, अर्थपूर्ण किंवा नवीन गोष्टीची अपेक्षा असताना सक्रिय होतं. डोपामाइन हे केवळ चांगलं वाटणारं रसायन नाही, ते अपेक्षा, प्रेरणा आणि भविष्याभिमुखतेचं रसायन आहे. आणि वयाच्या 70 वर्षानंतर मेंदू प्रत्येक दशकामध्ये अंदाजे 7 ते 8% दराने डोपामाइन रिसेप्टर्स गमावतो, ज्यात सर्वात लक्षणीय घट प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आणि न्यूक्लियस एक्सम्बेंट म्हणजेच रिवॉर्ड सेंटरमध्ये होते. जेव्हा ही प्रणाली कमकुवत होते तेव्हा एक भयानक गोष्ट घडते.
ज्याबद्दल बहुतेक डॉक्टर त्यांच्या वृद्ध रुग्णांशी चर्चा करत नाहीत. त्या व्यक्तीला असं वाटू लागतं की भविष्यात वाट पाहण्यासारखं काहीही नाही. त्यांची नियोजन करण्यात, नवीन गोष्टींमध्ये आणि इतरांशी जोडले जाण्यातील आवड कमी होते आणि ते याचं वर्णन जग निस्तेज होत चाललेलं आहे असं करतात. हे केवळ दुःख नाही, तर याला ॲनहिडोनिया म्हटलं जातं, म्हणजेच आनंद अनुभवण्याची असमर्थता. आणि 70 वर्षांवरील प्रौढांमध्ये होणाऱ्या जलद बौद्धिक आणि शारीरिक ऱ्हासाचा एक सर्वात प्रभावी सूचक आहे. रश युनिव्हर्सिटीच्या मेडिकल सेंटरच्या 20 वर्षांच्या अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की ज्या प्रौढांनी संशोधकांनी जीवनातील उद्देश म्हणजे भविष्यात काहीतरी चांगलं घडणार असल्याची आशा असल्याचं सांगितलं, त्यांना अल्झायमर होण्याची शक्यता 48% कमी होते आणि ते उद्देश नसलेल्या प्रौढांपेक्षा सरासरी 7 वर्ष जास्त जगले. जगण्याची 7 वर्ष केवळ अस्तित्वात राहणं नव्हे, तर खऱ्या अर्थानं जगणं आहे. आजपासून तुम्ही हे करू शकता. प्रत्येक आठवड्यामध्ये भविष्यात काहीतरी चांगलं घडेल याची जाणीवपूर्वक योजना करा. ते भव्य असण्याची गरज नाही. तुम्ही कधीही न गेलेल्या रेस्टॉरंटमधील जेवण, तुमच्या प्रिय व्यक्तीसोबतचा फोन कॉल, एक नवीन पुस्तक, तुमच्या चालण्याचा नवीन मार्ग, स्वयंपाकघरातील एक नवीन पाककृती. नाविन्य हे मज्जासंस्थेसाठी एक औषध आहे. ते डोपामाइनच्या निर्मितीला उत्तेजित करतं आणि नवीन सिनॅप्टिक जोडण्यांना चालना देतं. या सवयीला सामाजिक सहभागाच्या संशोधनासोबत जोडा, जे विक्रम वाय यंग युनिव्हर्सिटीने केलं आहे. या संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की सामाजिक एकाकीपणामुळे मृत्यूचा धोका 26% वाढतो. तर दुसरीकडे समृद्ध सामाजिक संबंध डोपामाइन रिसेप्टरची घनता सक्रियपणे टिकवून ठेवतात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आजच तुमच्या प्रिय व्यक्तीला फोन करा. तो आवाज बी लिहून देऊ शकणाऱ्या कोणत्याही सप्लिमेंट इतकाच औषधी आहे. आणि पहिली गोष्ट आहे ती म्हणजे क्षमता, जी इतर सर्वांपेक्षा यशस्वी होणाऱ्यांना केवळ तग धरून राहणाऱ्यांपासून वेगळं करते. तुम्ही रात्रभर शांत झोपू शकता आणि जागं झाल्यावरती तुम्हाला ताजंतवानं वाटू शकतं. मी ही गोष्ट सर्वात शेवटी सांगितली आहे कारण या यादीतील प्रत्येक क्षमतेचा तो पाया आहे. झोप निष्क्रिय असते. झोप म्हणजे विश्रांती नाही. झोप ही तुमच्या शरीराद्वारे चालवली जाणारी सर्वात आक्रमक जैविक देखभाल प्रक्रिया आहे आणि ती केवळ रात्रीच चालते. केवळ तेव्हाच जेव्हा तुम्ही बेशुद्ध होता आणि झोपेच्या गाढ पुनरुज्जीवित अवस्थेमध्ये असता. झोपेच्या दरम्यान, विशेषतः स्लो वेव्ह डीप स्लीप आणि REM स्लीपमध्ये तुमचा मेंदू ग्लिम्फॅटिक सिस्टीम नावाची एक प्रणाली सक्रिय करतो. याचा विचार तुमच्या मेंदूच्या रात्रीच्या साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांसारखा करा. विशेष द्रव मार्ग उघडतात आणि दिवसा तुमच्या न्यूरॉन्समध्ये जमा होणारे विषारी टाकाऊ पदार्थ बाहेर टाकतात. या टाकाऊ पदार्थांपैकी सर्वात महत्त्वाच्या पदार्थाला ॲमेलॉइड बीटा म्हटलं जातं. हे तेच प्रथिन आहे जे एकत्र येऊन अल्झायमरचं रोगाचे लक्षण असलेले फ्लेक्स तयार करतं. सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या युनिव्हर्सिटी ऑफ रॉचेस्टरच्या संशोधनानुसार याची पुष्टी केली गेली आहे की ग्लिम्फॅटिक सिस्टीम जागेपणापेक्षा झोपेच्या वेळी 60% अधिक सक्रिय असते. याचा अर्थ असा की प्रत्येक रात्री जेव्हा तुमची झोप खराब होते तेव्हा तुमच्या मेंदूचे साफसफाई करणारे कर्मचारी 40% क्षमतेने काम करत असतात आणि कचरा साचत जातो. वयाच्या 70 वर्षानंतर गाढ मंद लहरी झोप लागणं लक्षणीयरित्या अधिक कठीण होतं. UC बर्कले येथील संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की 65 वर्षांवरील प्रौढ व्यक्ती त्यांच्या विशीतील प्रौढांपेक्षा 75% कमी वेळ गाढ झोपेमध्ये घालवतात. कमी गाढ झोप म्हणजे कमी स्वच्छता. कमी स्वच्छता म्हणजे ॲमेलॉइडचा अधिक संचय. अधिक ॲमेलॉइड म्हणजेच मज्जासंस्थेचं वृद्धत्व वेगाने होणं. हा केवळ एक सिद्धांत नाही, ही जैविक परिणामांची एक साखळी आहे ज्याला संशोधक आता स्मृतिभ्रंशाच्या मुख्य कारणांपैकी एक मानतात. तुम्ही काय करू शकता? सर्वप्रथम तुमच्या झोपेचं वेळापत्रक पक्कं करा. आठवड्याच्या शेवटीसुद्धा दररोज सकाळी एकाच वेळी उठा. तुमची सर्केडियन लय म्हणजे शरीराचं अंतर्गत घड्याळ जे असतं ते सकाळच्या सूर्यप्रकाशावर अवलंबून असतं. म्हणून उठल्यानंतर 30 मिनिटांच्या आत बाहेर पडा आणि नैसर्गिक प्रकाश तुमच्या डोळ्यांकडे येऊ द्या. यामुळे तुमच्या मेलाटोनिन निर्मितीचं चक्र पुन्हा सुरू होतं आणि त्या रात्री गाढ झोप लागण्याची तुमची क्षमता लक्षणीयरित्या सुधारते. तुमच्या बेडरूमचं तापमान 65 ते 68 फॅरेनहाईट दरम्यान ठेवा. गाढ झोप सुरू करण्यासाठी तुमच्या शरीराचं मुख्य तापमान
कमी होणं आवश्यक आहे आणि थंड खोली ही प्रक्रिया अधिक वेगवान करत असते. विशेषतः मॅग्नेशियम जेनेटचा विचार करा. हे MITमध्ये विकसित केलेले मॅग्नेशियमचं एक स्वरूप आहे जे इतर स्वरूपांपेक्षा अधिक प्रभावीपणे रक्त मेंदू अडथळा ओलांडते आणि क्लिनिकल चाचण्यांमध्ये असं दिसून आलं आहे की ते 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रौढांमध्ये स्लोवेव्ह झोपेचा कालावधी सरासरी 17% वाढवते. यासोबत ग्लायसिन घेतल्याने शरीराचं मुख्य तापमान कमी होतं आणि झोपेची गुणवत्ता आणि दुसऱ्या दिवसाची संज्ञानात्मक कार्यक्षमता लक्षणीयरित्या सुधारते. 4 तासांच्या आत मद्यपान टाळा. आराम मिळतो असं वाटत असलं तरीसुद्धा अल्कोहोल हे विज्ञानाला ज्ञात असलेल्या झोप आणि गाढ झोपेच्या सर्वात प्रभावी शत्रूपैकी एक आहे, जे माफक प्रमाणामध्ये सेवन केल्यानेही झोप आणि गाढ झोप या दोन्हींमध्ये 40% पर्यंत घट करतं. झोप हे एक असं मुख्य औषध आहे ज्यामुळे इतर सर्व उपाय जे आहेत ते प्रभावी ठरतात. आणि आता मी तुम्हाला पुन्हा या क्षणाकडे आणू इच्छिते, कारण माझा विश्वास आहे की तुम्हाला नुकतीच एक दुर्मिळ गोष्ट मिळाली आहे. केवळ माहितीच नाही तर एक नकाशा. तुमचं शरीर अजूनही काय करण्यास सक्षम आहे आणि येत्या अनेक वर्षांपर्यंत सक्षम राहण्यासाठी त्याला तुमच्याकडून काय हवं आहे याचा नकाशा. जर तुम्ही 70, 75 किंवा 80 वर्षांचे असाल आणि तरीही जमिनीवरून उठू शकत असाल, एका पायावर तोल सांभाळू शकत असाल, न थांबता चालू शकत असाल, एकाच वेळी विचार आणि हालचाल दोन्ही करू शकत असाल, स्पष्टपणे पाहू शकत असाल, लक्षात ठेवू शकत असाल, उद्याबद्दल उत्साह बाळगू शकत असाल, शांत झोप घेऊन उत्साहाने जागे होऊ शकत असाल, तर तुम्ही केवळ तग धरून नाही आहात, तुम्ही पृथ्वीवरील सर्वात दुर्मिळ मानवांपैकी एक आहात. आणि जर यापैकी काही क्षमता कमी झाल्या असतील तर तुम्ही माझं बोलणं स्पष्टपणे ऐकावं अशी माझी इच्छा आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. या मुद्द्यावर विज्ञानी संदिग्ध आहे. मानवी शरीर अगदी 75व्या वर्षी, अगदी 80व्या वर्षीही जेव्हा त्याला आवश्यक गोष्टी मिळतात तेव्हा जुळवून घेण्याची, वाढण्याची आणि पूर्ववत होण्याची विलक्षण क्षमता टिकवून ठेवत असतं. स्वातंत्र्य ही केवळ एक व्यावहारिक बाब नाही, ती प्रतिष्ठा आहे. सकाळी स्वतःसाठी कॉफी ओतण्याची क्षमता आहे. आपल्या प्रिय व्यक्तीला भेटायला स्वतः गाडी चालवून जाणं आहे. आरशात पाहून हे जाणवणं की मी समोर दिसणारी व्यक्ती अजूनही पूर्णपणे उत्साही आणि चैतन्यमय आहे. हे सर्व काही मोलाचं आहे आणि तुम्ही सर्व काही मोलाचे आहात. जर या व्हिडिओने तुम्हाला आज काही दिलं असेल, माहिती, आशा किंवा तुमचं शरीर जपण्यासारखं आहे याची केवळ एक आठवण जरी दिली असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयुष्याच्या टप्प्यामध्ये असलेल्या तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.